वेलकम गाईज. तर हा व्हिडिओ आहे ना कुकिंग व्हिडिओ आहे. तर माझी आजी आहे ना ती गावाला गेलेली आहे आज आणि घरी मी एकटाच आहे. तर मला आहे ना बटाट्याची भाजी बनवता येते. मला इतकं आवडते ना ती मला. तर मी ती भाजी बनवणार आहे आणि आता तुम्ही टाईम बघू शकता किती वाजलेले आहे. तर मग इतका टाईम झालेला आहे. तर आता पाहू आपण डायरेक्ट शेवटपर्यंत की मला बटाट्याची भाजी आणि पोळ्या बनवायला किती वेळ लागतो ते. तर मग इथे बघा तुम्ही बघू शकता हे बटाटे. आता मी सामान काढतो थोडंसं. हे बघा हे असं घर आहे आमचं छोटंसं रूम येते. आजी काम करते तर आजी त्यांचा कार्यक्रम आहे ना तर तिकडे गेलेली आहे. तर मग बनवूत आपण भाजी. तर मी मागच्या वेळेस पण बनवलेली होती भाजी. पण मग मागच्या वेळेस ना माझ्याकडनं काय झालं होतं की ते कढाईमध्ये ना बटाटे शिजवायला टाकले मी आणि त्याच्यावर झाकण ठेवून दिलं. तर ते लवकर उघडल्याच गेलं नाही माझ्याकडनं. तर मग ते बटाटे थोडे जळून गेले. तर मग मी तशीच भाजी खाऊन घेतली होती. यावेळेस बनवताना थोडं व्यवस्थित लक्ष देईल आणि असं चेक करत राहील की शिजली का नाही जळाली का नाही आणि झाकण नाही ठेवणार मी. तर बघूत आपण बनवतो मी आता. तुम्ही पाहू शकता की इथं मी बटाटे प्लेट कांदा वगैरे पावशी आणि पीठ आणि पाणी काढून ठेवलेलं आहे. तर तेल संपलेलं आहे. तर तेल काढायचं आहे आपल्याला. तेल काढायला आहे ना इथनं ही धक्की काढावं लागेल आणि त्याच्यात तेल ओतावं लागेल. तर तुम्ही इथं बघू शकता की मी तेल काढून घेतलेलं आहे आणि अजून आपल्याला लागणार आहे मसाला. कढई कुठं आहे हे बघा इथं कढई आहे. कढई घेऊ आपण आणि हा तवा. तर फायनली आपण सर्व गोष्टी इथं काढून ठेवलेल्या आहेत. तर मग आता सर्व रेडी करून आणि मी तुम्हाला सांगतो की कसं आणि काय काय करायचं. तर मग सगळ्यात पहिले मला बटाटे कांदे चिरवावे लागतील आणि मग थोडंसं तेल टाकून आणि मग फोडणी देऊन आणि भाजी करतो मी तेव्हा सांगतो तुम्हाला. फायनली आपण कांदे चिरायला सुरुवात करू. अरे अभी अभी प्यारा सा चेहरा दिखा है, जाने क्या कहूँ उस पे क्या लिखा है. गहरा समंदर दिल डूबा जिसमें घायल हुआ मैं उस पल से इसमें. नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर, नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर, नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर. ऐ दिल तू बता रे नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर. आपलं आता कांदा पण चिरला गेला आणि बटाटे पण चिरले गेले. पण त्या कांद्याने काही माझी अशी सुटली पुरं डोळ्याला पाणी आलं आणि रडून गेलं. तुम्हाला सांगायचं विसरलोच की इथं बाहेर आहे ना पाणी पडतोय आणि पाण्याने काही असं वातावरण झालेलं आहे. अंधार पडलेलं आहे खूप आणि तुम्हाला थोडासा पावसाचा अनुभव जाणवायचं असेल थोडं. दिल को हजारों बांधे थे धागे पर पाजी निकला ये हमसे आगे. हुआ क्या है हमको. इत पल ये दौड़े उत पल ये भागे, होनी हो जाए तब न जागे. हुआ ये है समझो. दिल दिल के मिलते सांचे और खांचे जो है बनाता ऊपर से जाके बत्ती. मेरी से मेरी नींद आ जाओ ना तो सही. ऐसी मन की है सच्ची तुम हो सितारों की परे हुई गलती. सॉरी हमने गाया तुम क्यों सुनी किसी
फायनली पीठ भिजून पण रेडी झालं आहे. आता पोळ्या करायला आपण सुरुवात करू. तर आपल्याला लागणार आहे लाटणं. मैंने भी तो ऐसे वैसे ख्वाब देखे हैं कि हम दो आस पास सास में और रात साथ बात करे क्यों ना रह लो ना अब तो आए जा हमको ले जाए जा अब तो आए जा हमको ले जाए जा अब तो आए जा हमको ले जाए जा अब तो आए जा हमको ले जाए जा. तर या ठिकाणी आपल्या 3 पोळ्या होणार आहेत असं दिसून येत आहे. तर या पोळ्या करून मी तुम्हाला दाखवू शकतो कशा येतात, गोलेच्या का इंडियाच्या. शामें मलंग सी रातें सुरंग सी बागी उड़ान पे ही न जाने क्यों इलाही मेरा जी आए आए इलाही मेरा जी आए आए. कल पे सवाल है जीना फिलहाल है खाना बदोशियों पे ही जाने क्यों इलाही मेरा जी आए आए इलाही मेरा जी आए आए. तर फायनली पाहू शकता तुम्ही की इथं पोळ्या पण झालेल्या आहेत आणि त्या एकदम ॲक्युरेट म्हणजे गोल झालेल्या आहेत. एकदम काहीच कापायला काहीच मोठ्या मोठ्या पोळ्या केलेल्या आहेत. आणि ही भाजी पण आपली अशी प्रकारची झालेली. मी एक थोडंसं खाऊन पाहिलं टेस्टसाठी, तर त्याची टेस्ट पण एकदम चविष्ट होती, चवदार होती, एकदम भारी होती. आणि असं काही माझा हाल झालेला आहे. पाहू शकता तुम्ही, करू शकतो आम्ही म्हणत नाही काहीतरी आहे ना. एकदम पसारा करून ठेवलेला आहे. आणि हे आवरायला तर आता फार तुम्ही पाहू शकता की जेव्हा बघितलं होतं तेव्हा टाईम किती झाला होता आणि आता टाईम बस गेलेला आहे. तर माझी पोळी आता शेवटची आहे. ही पोळी झाली का मग बसतो मी जेवायला, बनवेल व्हिडिओ आणि सोडेल मम्मीला मम्मीला दाखवाल आणि अक्काला दाखवाल. ते आल्यावरती त्यांचं काय रिॲक्शन राहतं आणि काय नाही हे आपण. स्टोरेज फुल झालेलं आहे माझं, रेकॉर्ड नाही करता येणार. हा शेवटचा 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता परत एक टाईम असं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी बनवलं आज जेवण माझं आलं स्वतः. म्हणजे 3 पोळ्या केल्या आणि बटाट्याची भाजी पण केली. त्याबरोबर मी आता 1-2 पापड भुजणार आहे आणि पापड पण त्याच्याबरोबर खाणार आहे. तर आता भाजी थोडी थंडी झाली होती, तर भाजी गरम करून घेतोय आणि पोळ्या इथं झालेल्या आहेत. आपलं ताट रेडी आहे. इथं आपण भाजी घेऊ आणि इथं पोळ्या घेऊ. तर मग व्हिडिओ बनवून मम्मीने त्यांना दाखवलं ना, त्यांचं रिॲक्शनच पाहायचं आहे मला, काय कसं अजून होतं काय नाही.